हां हो होय 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 आणि ही सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे दादा. होय 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 CM साहेबांचे पण आभार संपूर्ण जनतेच्या माध्यमातून आणि असं सहकार्य तुमचं राहावं दादा. हां देतो सर. माजी महापौर मालोजी अष्टेकर साहेब पण आभार मानतायत शॉर्टमध्ये. हां पालू सर. नमस्कार सर. हां मी मालोजी अष्टेकर बोलतोय. आपली जी ही योजना आहे ही इतकी स्तुत्य योजना आहे की ज्याचं स्वागत आमच्या सीमा भागातील सगळ्या मराठी माणसांनी केलेलं आहे आणि विशेषतः आमचे चिवटे साहेब इथं. नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, सीमाभाग समन्वयक मंत्री श्री शंभूराजे देसाई साहेब आणि दुसरे सीमाभाग समन्वयक मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील दादा माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली सीमा भागातील 865 गावातील मराठी भाषिक बांधवांच्यासाठी नुकतीच या नवीन वर्षामध्ये आपण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री सहायता निधी योजना या संपूर्ण भागातील जनतेच्यासाठी सुरुवात केली आहे. आणि या योजनेला विरोध करण्यासाठी काही कन्नड संघटनांनी गेल्या काही दिवसांपासून खूप आक्रमक भूमिका घेतली आहे आणि म्हणून या अनुषंगानं आज एक आढावा बैठक घेण्यासाठी आज आम्ही चंदगडमध्ये सर्वच मराठी भाषिक नेते असतील, मध्यवर्ती एकीकरण समितीचे नेते असतील, मालोजी अष्टेकर साहेब असतील, रमाकांतदादा कोंडस्कर साहेब असतील, सगळ्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 100% सीमा भागातील जनतेला लाभ द्यायचाच आहे. याच्यामध्ये कशा पद्धतीनं आणखी सुलभ ही योजना करता येईल, कमीत कमी कागदपत्रांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मराठी भाषिक जनतेला लाभ देता येईल या अनुषंगानं देखील चर्चा झाली आहे. आणि मला विश्वास आहे की या ईश्वरीय आणि मानवीयतेच्या कार्याला येणाऱ्या काळामध्ये कन्नड प्रशासन देखील विरोध करणार नाही. कारण जशी महाराष्ट्र राज्याची महात्मा फुले जनआरोग्य योजना ही कर्नाटकातील बेळगावातील त्या ठिकाणी केएलई हॉस्पिटलमध्ये सुरू आहे, किंवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजना त्या ठिकाणी केली असेल, अरिहंत असेल, विविध रुग्णालयांमध्ये सुरू आहे, त्याच पद्धतीनं कर्नाटक राज्याची वाजपेयी श्री आरोग्य योजना ही महाराष्ट्रातील सांगली, मिरज असेल, सोलापूर असेल, नांदेड, लातूर असेल या भागातील लगतच्या भागातील रुग्णालयांमध्ये सुरू आहे. जर कर्नाटक शासन अशा पद्धतीनं महाराष्ट्राची ही योजना जर या ठिकाणी बंद करू पाळत असेल तर त्या ठिकाणी कर्नाटक राज्यातील जनतेसाठी जी महाराष्ट्रामध्ये योजना आरोग्यविषयक चालू आहे, वाजपेयी श्री आरोग्यविषयक योजना, मग ती त्या ठिकाणी चालू आहे, मग त्याबाबत देखील विचार करावा लागेल. हे देखील या ठिकाणी मला आवर्जून सूचना वजा इशारा या ठिकाणी बेळगाव प्रशासनाला द्यायचा आहे. आणि म्हणून असं महाराष्ट्राच्या माध्यमातून तर कधीच होणार नाही, कारण रुग्णसेवा हे ईश्वरीय कार्य आहे. मात्र याची दखल ही कर्नाटक शासनानं, बेळगाव प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं घ्यावी. रुग्णसेवेच्या कार्यामध्ये जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद किंवा भाषिकवाद न आणता केवळ आणि केवळ रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून आपण काम करायला हवं. आणि किमान या विषयाच्या पुरतं तरी हे भाषिक वाद किंवा सगळे वाद बाजूला ठेवून आपण रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करूयात आणि या संपूर्ण भागातील जनतेचे प्राण वाचवण्यासाठी, यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काळजी घेऊयात. धन्यवाद. ಅನುಕ್ಷಣದ ಸುದ್ದಿಗಳಿಗಾಗಿ ವಿಸ್ತಾರ ನ್ಯೂಸ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಹೊಸ ಸುದ್ದಿಗಳ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ಗಾಗಿ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ಲೇಟೆಸ್ಟ್ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ಗಾಗಿ www.vistaranews.com ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ. ಅಂಗೈಯಲ್ಲೇ ಜಗತ್ತಿನ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಯಲು ವಿಸ್ತಾರ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ಆಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ.